इन्शुरन्स काढताना मी सांगेन पहिलं तर क्लेम सेटलमेंट रेशो बघणं गरजेचं आहे. आता भारतामध्ये टर्म इन्शुरन्स कोविड नंतर खूप बोलबाला आहे आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटने जे रिफॉर्म्स केले आहेत त्यामुळे कोणतीही कंपनी तुमचा डायरेक्ट क्लेम नाकारू शकत नाही. तर क्लेम सेटलमेंट रेशो बऱ्यापैकी भारतामध्ये 98, 99, 97% मध्ये आहे. दुसरं मी बोलेन सॉल्व्हन्सी रेशो. ह्याच्याकडे खूप जणांचं लक्ष नसतं. सॉल्व्हन्सी रेशो म्हणजे त्या कंपनीची कॅपॅसिटी किती आहे, ती कंपनी भक्कम आहे का. जसं एखाद्या ज्वेलर्सवाल्याकडे खरेदी करताना आपण बघतो अरे हा ब्रँड तेवढा एस्टॅब्लिश आहे का, हा मला सोनं देतो ते खरं आहे का. तसं सॉल्व्हन्सी रेशो पण महत्वाचा आहे. तिसरा कॅश ऍडजस्टमेंट रेशो म्हणजे की जेव्हा एखादा क्लेम सेटलमेंट होतं तर त्याच्यासमोर हे किती पैसे देत आहेत. 100 रुपयाचा क्लेम आहे तर त्याच्यासमोर 90 रुपये देत आहेत, 50 रुपये देत आहेत, किती देतात हे बघणं गरजेचं आहे. आणि चौथं महत्वाचं, तुम्ही ज्या ऍडवायझरकडे काढताय त्या ऍडवायझरला हा क्लेम सेटलमेंटचा अनुभव आहे का. त्यामुळे खूपदा असं होतं की ऑनलाईन काढला जातो, 500,000 रुपयाचा डिफरन्स बघितला जातो आणि तेव्हा आपण 500,000 रुपये वाचवतो. पण भविष्यामध्ये जी सर्व्हिस आहे, जी क्लेम मिळवण्यासाठी जी तरतूद करावी लागते, तिथे जो कस लावा लागतो, डॉक्युमेंटेशनची पूर्तता आहे, ती तुमच्या परिवाराला हँड होल्डिंग कोण करणार आहे. तर हे 4 महत्वाची गोष्ट बघणं गरजेचं आहे.